तर मी आहे रायगड लोकसभा मतदारसंघाची. रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या अनंत गीते विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. 2014 आणि 2019च्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले गीते आणि तटकरे यंदा देखील आमने-सामने आहेत. 2014ला अनंत गीतेंनी तर 2019ला सुनील तटकरेंनी रायगडचं मैदान मारलंय. त्यामुळे 2024च्या फायनलकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पाहुयात कल रायगडचा. कोण होणार रायगडचा खासदार? ठाकरे गट आणि अजित पवार गटात लढत. अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये पुन्हा एकदा सामना. रायगड लोकसभा मतदारसंघात मागल्या 2 निवडणुकांपासून अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यातच मुख्य लढत होते. आता 2024 मध्येही गीते आणि तटकरे यांच्यातच हा सामना रंगणार आहे. 2014 आणि 2019 मध्ये गीते आणि तटकरे यांच्यात झालेली लढत ही अत्यंत चुरशीची झाली होती. त्यामुळे यंदाही रायगडमध्ये काटेकी टक्कर होणार यात शंका नाहीये. माझ्या कर्तृत्वावर, माझ्या चारित्र्यावरती मी ही निवडणूक लढणार आहे आणि या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराचा विजय होणार आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी गुहागर ते अलिबागपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी जो अभूतपूर्व त्या ठिकाणी दर्शवला, ते मला असं वाटतं की निकालाच्या संदर्भात आपल्याला त्या संदर्भात जाणीव झाली असेल. तटकरे आणि गीते यांच्यात किती मोठी चुरस आहे हे पाहण्यासाठी आपण एक नजर टाकूया 2014 आणि 2019च्या आकडेवारीवर. 2014 मध्ये शिवसेनेच्या अनंत गीते यांना 3,96,178 मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना 3,94,068 मतं मिळाली. तर शेकापच्या रमेश कदम यांना 1,29,730 मतं मिळाली. शिवसेनेच्या अनंत गीते यांचा फक्त 2,110 मतांनी विजय झाला. तर 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना 4,86,968 मतं मिळाली. शिवसेनेच्या अनंत गीते यांना 4,55,530 मतं मिळाली. तर वंचितच्या सुमन कोळी यांना 23,196 मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा 31,438 मतांनी विजय झाला. रायगडमध्ये शेकापची ताकद ही मोठी आहे. त्यामुळे शेकापचा पाठिंबाही महत्त्वाचा मानला जातोय. रायगडमध्ये शेकापचा पाठिंबा किती महत्त्वाचा आहे त्यावर एक नजर टाकूया. 2014ला शेकापच्या उमेदवाराला 1,30,000 मतं मिळाली होती. 2019ला शेकापनं राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला होता. तटकरेंचा विजय झाला. तर 2024ला महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांना शेकापने पाठिंबा दिला. रायगड लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सरकारी रुग्णालये सुस्थितीत नाही आहेत. उच्च शिक्षणासाठी फारशा सुविधा उपलब्ध नाही आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचं मुंबई, ठाणे, पालघरकडे स्थलांतरण सुरू आहे. मतदारसंघात 3 MIDC असतानाही स्थलांतर रोखण्यात अपयश आलंय. एकंदरीतच मागील 2 निवडणुकींप्रमाणे 2024ची लढत ही अत्यंत चुरशीची आणि तितकीच अटीतटीची होणार आहे. त्यामुळे 2024चं रायगडचं मैदान गीते मारणार की तटकरे याची उत्सुकता असणार आहे. सचिन कदम, साम TV न्यूज, रायगड.